नमस्कार मित्रांनो, आपल्या सातारा ॲग्रो मशिनरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील बरेच शेतकरी आपल्याकडे कडबा कुटी हाय स्पीडची नेहमी खरेदी करतात आणि आपण पाठवत असतो. तर आपण हे मशीन दरेकर साहेबांना आपण बिवडी, बरोबर आहे ना? हो, बिवडी. बिवडी तालुका कुडाळ जिल्हा सातारा इथे दिलेले आहेत. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, दरेकर साहेबांना एवढा अनुभव आहे टेक्निकली जेवढा मला बी नाही, बरोबर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे मशीन आता त्यांच्याकडे 2 गुरं आहेत. 2 गुरांसाठी घेतलेले आहेत, पण नंतर 5 गुरांसाठी नंतर 5 गुरं वाढणार आहेत. ह्या मशीनची मी माहिती देणार आहे आणि साहेबांची आपण मुलाखत घेऊ. आणि त्यांनी हे मशीन का चॉईस केलं आणि कशामुळे चॉईस केलं आणि 3 फेजचं मशीन चॉईस केलेलं मित्रांनो. म्हणजे सिंगल फ्यूजचं बी हे मशीन आहे आपल्याकडं, इंजनवरचं बी आहे. आणि त्यानंतर आपण त्यांची माहिती घेतल्यानंतर, गाव आणि त्याची माहिती दिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण मशीनची माहिती मिळेल. आणि तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, महाराष्ट्रात कशा पद्धतीने हे मशीन आपण पाठवणार आहे आणि आणि किती पैसे रुपये भरायचे तर संपूर्ण माहिती देणार आहे. तर दरेकर साहेब नमस्ते. नमस्ते. मॅडम तुमचं बी नमस्कार. तर साहेब तुमचं संपूर्ण नाव सांगा. महाराष्ट्रातून आपले बरेच शेतकरी नेहमी व्हिडिओ बघत असतात, बघितल्यानंतर मशीन खरेदी करत असतात आणि त्यानंतर आमची सर्व्हिस बी अति उत्तम असते. 100 ते एखादा सर्व्हिसचा प्रॉब्लेम आला तर आम्ही ती पूर्ण करायचं करतच असतो. पण आता तुम्हाला इथं सातारा ॲग्रोमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही बाकीकडे बी मशीन बघितले असतील. कारण मशीन घ्यायची म्हणलं तर 10 रुपयाची गोष्ट असू द्या किंवा 100चे, माणूस चौकशी केल्याशिवाय घेत नाही. तुम्ही बी चौकशी केली आणि इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आणि हे मशीन काय वाटतं? बघा, एक म्हणजे पहिली गोष्ट असते गरज. हा. गाई गुरं जे असतात आपले, ते हा. कडबा वेस्ट जाऊ नये हा. म्हणून एक बारीक कुट्टी करायची. हा. आणि त्यांना ते रवंथ करण्यासाठी किंवा चाऱ्यासाठी चांगलं असतं. हा. मशीन ही घ्यायची होती, गरज होती. हा. आता गरज झाल्यानंतर माणूस बघतो की कुठं अनेक ठिकाणी बघत असतो. हा. योगायोगानं आम्ही इथं आलो. हा. इथं आलो, बघितलं. हा. बघितल्याच्या नंतर पटलं. हा. आता जे असतं की इतर ठिकाणचा अनुभव काय मला सांगायचा नाही. इथला अनुभव जो आहे तो चांगला आहे. हा, बरोबर. दुसऱ्यांविषयी काय बोलायचं, काय बोलत नाही, मी कधी बोलत नसतो. बरोबर. हा. घेणे हा विषय माझ्याकडे नव्हता आजचा. हा. हा. आज मला फक्त बघायचंच होतं. हा. पण सगळ्या गोष्टी योग्य वाटल्या. मॅडम म्हणाले हे घेऊन टाकू. बरोबर आहे. मग परत घरी जा, त्याच्यानंतर परत हे करा. आता ही मशीन सिंगल फेज मध्ये पण येते आणि 3 फेज मध्ये पण येते. आमच्याकडे 3 फेज सप्लाय आहे. बरोबर. सिंगल फेज पेक्षा 3 फेज सप्लाय मला चांगला वाटतो, कारण आम्ही ते इंडस्ट्रीयलला वापरतोय म्हणून. बरोबर आहे. पण 3 फेज सप्लायची एक गोष्ट अशी आहे की जर त्यातला एखादा फेज गेला आणि तुमचा स्टार्टर आणि त्याला जर सिंगल फेज प्रिव्हेंटर नसेल, तर तुमची मोटर जळून जाणार. 100%. मला टेक्निकली हे ह्या गोष्टी मी सांभाळू शकतो. हा, बरोबर. आता इथे मला काय मिळालेलं आहे, मोटर मिळालेली आहे. हा. त्याला MCB 3 आधीपासून सिंगल फेजचा आहे, तो बदलून 3 फेजचा. ते टेक्निकली मला करावं लागणार, मी ते करणार. त्याला परत स्टार्टर, बरोबर. कुठलीही मोटरच्या सुरक्षिततेसाठी स्टार्टर ही आवश्यक गोष्ट असते. बरोबर. इथे कंजूसी म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान करणार, मोटर जाळून टाकणार. बरोबर आहे. नुसता स्टार्टर नाही, त्याला सिंगल फेज प्रिव्हेंटर सुद्धा पाहिजे. तो सिंगल फेज प्रिव्हेंटर सुद्धा बसवणार. बरोबर. याच्यातून मला रिझल्ट काय मिळेल की ही मशीन माझी जी आहे त्याची मोटरची तक्रार येणार नाही. लॉंग लाईफसाठी. लॉंग लाईफ चालेल. हा. आणि तेच जर मी सिंगल फेज घ्यायचं म्हटलं तर टेक्निकली मला असं वाटतं की सिंगल फेजची जी मोटर आहे ती जास्त पॉवरमध्ये, आपल्या ज्या सर्व्हिस लाईन्स आहेत, बरोबर, त्याची तेवढी लोड कॅपॅसिटी आहे का? तुम्ही ज्यावेळेला इलेक्ट्रिकल कनेक्शन घेता त्यावेळेला त्या लोड कॅपॅसिटीचं तुम्ही घेतलंय का? मग मला 3 फेजचं बरं वाटलं म्हणून मी घेतलं. बरोबर. तो प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव विषय असतो. हा. माझ्याकडे ती सुविधा होती म्हणून मी 3 फेजची घेतली. ज्यांच्याकडे 3 फेजची सुविधा नाहीये ती घेणार नाही. पण ज्याच्याकडे 3 फेजचं घ्यायचं असलं त्यांनी नक्की, तर त्याला ह्या 2 गोष्टीच्या शिवाय त्याने घेऊन असा माझा सल्ला. बाकी बरोबर तुमचं तुम्ही इलेक्ट्रिशियनशी बोलून काय ते ठरवा. तर मित्रांनो, साहेबांनी व्यवस्थित माहिती बी दिलेली आहे ती. आणि टेक्निकली बी तुम्हाला माहिती एवढं कोण व्हिडिओला कोण माहिती देणार नाही, 3 फेजचं असू दे किंवा बाकीच्या गोष्टीसाठी. तर मित्रांनो, हे प्रो म्हणून मॉडेल आहे आपल्याकडं. आणि प्रो प्लस पाहिजे असेल, शुभम, प्रो प्लसचं बी मॉडेल घे आपल्या पुढं. प्रो प्लसचं बी मॉडेल घे. आणि आता ह्या मशीनची आपण माहिती देणार आहे. तर मित्रांनो, ह्याला 4 ब्लेडमध्ये आहे, 3 HP सिंगल फ्यूज आणि 3 फेजमध्ये उपलब्ध आहे. इंजन मॉडेल बी आपल्याकडे मित्रांनो उपलब्ध आहे.
बघायचं झालं तर मित्रांनो आतमध्ये एवढं टेक्निकली मशीन कंपनीनं बनवलेलं आहे की आतमध्ये त्याला 4 ब्लेड दिलेले आहेत. 4 ब्लेड दिलेले आहेत ती. जर 4 ब्लेड तुम्हाला एकदम हाय क्वालिटीचं 9CR ह्या क्वालिटीचं ब्लेड हे दिलेलं आहे आणि ह्याला दोन्ही साईडला धार दिलेली आहे. दोन्ही साईडला धार दिल्यामुळं की तुमची एक साईड झिजली 6 महिन्यांनी, वर्षांनी किंवा 1.5 वर्षांनी जसं तुम्ही वापराल तर तुम्ही ही धार झिजली तर तुम्हाला उलट्या साईडनं काम बंद होणार नाही. घरच्या घरी तुम्ही ब्लेड बदली करू शकता. ह्याला सेटिंग इजी आहे साहेब. इजी आहे का नाही म्हणजे हो, म्हणजे असा नक्कीच easy आहे, नक्कीच easy. इजी आहे. आणि ह्याला 4 ब्लेड दिलेले आहे. ती 4 ब्लेड दिल्यामुळं तुम्हाला कडबा कुटिंग करायचं आहे तर कडबा कुट्टी अतिशय छोटा होणार आहे आणि मोठा पाहिजे असेल तर मोठा बी होणार आहे. त्याला लॉंग आणि शॉर्ट करायचे सेटिंग तिथं घेरला दिलेलं आहे. टेक्निकली चांगल्यात बेस्ट क्वालिटीचं दिलं आहे. पत्रा त्याचा चांगल्या क्वालिटीचा दिला आहे. लवकरात लवकर खराब होऊ नये. आणि महत्त्वाची गोष्ट ह्याला बेल्ट दिलेला आहे. साईडला घेर दिलेला आहे. इथं पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की किंवा संपूर्ण कवर काढून त्याचा व्हिडिओ आपण बनवणार आहे. खालच्या साईडला त्याला ब्रॅकेट दिलेली आहे. ती तुम्हाला बेल्ट झिजला तर तुम्हाला त्याला सेटिंग दिलेली आहे कमी जास्त करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो त्याला चाकं दिलेली आहे. ती तर जर तुम्हाला मागं पुढं कुठं कमी जाग्यात बसणार हे मॉडेल आहे. आणि ह्याला सबसिडीमध्ये मशीन हे उपलब्ध आहे आपल्याकडे. सबसिडी बी ह्या मशीनला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट कन्व्हेअर आहे. सेफ्टी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना आत्ता सध्या सेफ्टीची गरज भरपूर आहे. कारण कोणाचा हात जातो, कोणाचा काय त्रास होतो, कोणाची साडी जाते. भरपूर महिलांना बी तक्रार आहेत. आपण व्हिडिओ बघतच असतो. ह्याला कन्व्हेअर दिलेला आहे. डायरेक्ट हिथून टाकलं की डायरेक्ट कटिंग होतं, मटेरियल कटिंग होतं. आणि ह्याची मित्रांनो कॅपॅसिटी 1.5 ते 2 टन ताशी कॅपॅसिटी आहे. तुमची जर 1 ते 10 जनावरं असतील, गुरं असतील तर ह्या मशीनचा उपयोग सगळ्यात बेस्ट आहे. आणि दुसरं मॉडेल मित्रांनो आपल्याकडे प्रो प्लस म्हणून आहे. प्रो प्लसला काय दिलेलं आहे मित्रांनो, प्रो प्लसला मशीन मोठं दिलेलं आहे. आणि मशीन मोठं दिलेलं आहे. ह्याला 5 ब्लेड दिलेली आहे ती. आणि अर्धा इंची 1 इंची जसं ही मॉडेल आहे तसंच आहे, फक्त मशीन मोठं दिलेलं आहे. 4 HP सिंगल फ्यूजमधले इंडियामधलं पहिलं मॉडेल आहे. नाहीतर बाकीच्या सगळ्यांच्या 3 HP आहेत. आणि मित्रांनो ही जी किंमत डिस्काउंट ऑफरमध्ये मशीन दिलेली आहे. ह्याला कन्व्हेअर बी मोठा दिलेला आहे. आणि ह्याला 4 HP मोटर दिलेलं आहे. एकदम मशीन दणकट आहे. ज्यांची गुरं 10 गुरांपेक्षा किंवा 10 जनावरांपेक्षा जास्त असेल तर हे मशीन प्रत्येक शेतकरी मित्रांनी घेतलं पाहिजे. आणि तुमच्या नारळाची जे फांदे असते ती बी साहेब ह्या मशीननं कटिंग होते. बरं, अजून एक विचारायचं होतं ते म्हणजे समजा एखाद्या वेळेला ऊस टाकला आपण, ऊस बी कटिंग होतो. हा, हे बी मशीन कटिंग होतं ऊस. आणि नारळाच्या फांद्या असतात ना, हा हा सगळ्यात दोन्ही मशीनला बेस्ट. आणि 2880 RPM मोटर आहेत हाय स्पीडच्या, बरोबर. त्यामुळे सगळ्यात बेस्ट आहे. आणि मित्रांनो ह्याला 5 ब्लेड आहे. ती ब्लेडची बी साईज तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम हेवी. आणि ह्याला बी 9CRचे ब्लेड दिलेले आहेत. 5 ब्लेडमध्ये मशीन येतं. 5 ब्लेड आहे ती. आणि मशीन मोठं म्हणलं की ब्लेडची क्षमता जास्त आहेत. 2 बेल्ट दिलेले आहेत त्याला. आणि मित्रांनो हे जे मित्रांनो मार्केटला किंमत ह्याची MRP मित्रांनो 65,000 रुपये आहे. ह्या मशीनची किंमत आम्ही 27,500 रुपयेमध्ये तुम्हाला सातारा ॲग्रो मशिनरीमध्ये हे मशीन मिळणार आहे. आणि जर तुम्हाला हे मशीन बुकिंग करायचं असेल फक्त 2 ते 3 हजार रुपये भरायच्यात. आणि तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यावर काळजी करू नका, त्याचा ट्रान्सपोर्ट चार्जेस वेगळं जातात. कारण प्रत्येक जणाचं, कोणाचं फलटण असेल, कोणाचं पुणे असेल, कोणाचं नांदेड असेल, अंतर वाढत जातं, त्यामुळे ट्रान्सपोर्ट वाढत जातं. आणि हे 27,500ला मशीन बसेल. आणि हे मित्रांनो आपली ऑफर प्राईस आपण किमतीमध्ये चेंज केली नाही. 22,500ला हे मशीन मिळेल. आता साहेबांकडून 3 पेजचं 1,000 रुपये आपण वाढवून घेतलेलं आहे इथं, बरोबर आहे ना? बरोबर, वाढवलं. आणि त्यांचं ट्रान्सपोर्ट जवळच्या जवळ आहे, त्यामुळे ॲडजस्ट करून त्यांना हे मशीन आपण दिलेलं आहे. आणि ह्या मशीनवर जर तुम्हाला खरेदी करायची असतील, दोन्ही मॉडेल आहे ती, तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करा. आणि व्हिडिओ असेच जर नवीन नवीन बघायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, जेणेकरून मशीन तुम्हाला माहिती लवकरात लवकर कळेल. आणि साहेबांचं बी हार्दिक अभिनंदन. त्यांनी सातारा ॲग्रो मशिनरीकडून मशीन आपल्याकडे खरेदी केलं. आता त्यांचं डिलिव्हरी आपणला उद्या देणार आहे आपण. त्यामुळं भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार.